नमस्कार मैत्रिणींनो. कोणत्याही क्रीम, रेझर किंवा वॅक्स शिवाय आणि पार्लरला न जाता नको असलेले केस काढण्यासाठी मी आज एक उत्तम घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि नको असलेले केस मुळापासून निघून जातील. आपला एकही रुपया खर्च होणार नाही आणि हा 100% नॅचरल उपाय असल्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी सांगितलेली कृती स्टेप बाय स्टेप फॉलो करा. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. एका छोट्या पातेल्यात आपल्याला 4-5 चमचे पाणी घ्यायचे आहे. जास्त पाणी टाकू नका. त्यानंतर यात 2 चमचे साखर टाकायची आहे. 4 चमचे पाण्याला 2 चमचे साखर हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. हे पातेले गॅसवर ठेवून आपल्याला साखर चांगली उकळवून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर पाणी थोडे घट्ट आणि चिकट होऊ द्यायचे आहे, पण खूप कडक पाक करायचा नाही. आता गॅस बंद करा. यात अगदी 4-5 थेंब लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते मला कळेल. आता एका वाटीत सुरुवातीला 2-3 चमचे गव्हाचे पीठ घ्या. गव्हाचे पीठ इथे चाळून घ्यायचे नाही, तसंच वापरायचे आहे, कारण त्यातील चिकटपणा आपल्याला हवा आहे. तुम्ही बेसन पीठ देखील वापरू शकता, पण गव्हाचे पीठ त्वचेसाठी खूप चांगले असते. यात थोडीशी कॉफी पावडर टाका. कॉफी पावडर नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण ती त्वचेसाठी खूप चांगली असते. त्यानंतर अगदी चुटकीभर हळद टाका. आता आपल्याला एक मोठा तुरटीचा खडा घेऊन त्यातील खलबत्त्यामध्ये कुटून बारीक पावडर करून घ्यायची आहे. साधारण 2-3 चुटकीभर तुरटीची पावडर यात नक्की वापरा, कारण ती त्वचेला निर्जंतुक करते आणि केस काढल्यानंतर त्वचेला रिकव्हर करण्याचे काम करते. यात अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकून हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. मघाशी तयार केलेले साखरेचे पाणी आता नॉर्मल टेम्परेचरवर आले आहे, ते आता या पिठामध्ये टाका. जेवढे पिठामध्ये बसेल तेवढेच पाणी टाकायचे आहे. जर मिश्रण पातळ वाटले तर थोडे गव्हाचे पीठ तुम्ही अजून टाकू शकता, किंवा घट्ट वाटले तर उरलेले साखरेचे पाणी टाका. ही पेस्ट डेड स्किन काढून त्वचा ग्लोईंग आणि सॉफ्ट बनवते. आता हाताला हे मिश्रण थोडे चिकटू शकते, कारण यात आपण साखरेचा पाक टाकला आहे. याचा चिकटपणा कमी करण्यासाठी आणि पेस्ट छान क्रीमी होण्यासाठी यात थोडे कच्चे दूध टाका. दूध टाकून याला थोडे पातळ आणि क्रीमी करा. जास्त घट्ट किंवा खूप पातळ करू नका. दूध टाकल्यामुळे याचे हाताला चिकटणे पूर्णपणे बंद होईल आणि आपला घरगुती उपाय अगदी पूर्णपणे तयार होईल. या उपायातील वस्तू सर्वांच्या घरी असतात आणि यामुळे चेहऱ्यावरील छोटे केस मुळासकट निघतात, तसेच परत येत नाहीत. बऱ्याच वेळा नवीन केस जाड येतील या भीतीने आपण वॅक्स किंवा रेझर वापरत नाही. त्याऐवजी तुम्ही हा उपाय करा. वापरण्याआधी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून कोरडा करून घ्या. चेहऱ्यावर कोणतीही केमिकल क्रीम नसावी. जिथे केस आहेत तिथे, जसे अपर लिप्स किंवा फोरहेड किंवा पूर्ण चेहऱ्यावर, तुम्ही हे फेस पॅक सारखे लावू शकता. लावून 1-2-3 मिनिटे ठेवा. हे लगेच थोडे सुकल्यासारखे होते. सुकल्यानंतर बोटांच्या मदतीने जिथे आपण हे लावले आहे तिथे थोडे प्रेस करा आणि केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने, ऑपोजिट डिरेक्शनने बाहेरल्या साईडला ओढून काढा किंवा थोडे चोळा. तुम्हाला जाणवेल की छोटे छोटे केस निघत आहेत आणि अजिबात त्रास होत नाही. यातील नैसर्गिक चिकटपणामुळे हे घरगुती वॅक्स सारखे काम करते आणि पूर्ण केस निघून जातात. नको असलेले केस चोळून काढल्यावर तुम्हाला बोटांवरही केस निघालेले दिसतील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून कोरडा करा आणि एखादे लोशन, मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल नक्की वापरा. हा उपाय 100% नॅचरल आहे. यात कोणतेही केमिकल नाही, त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनला देखील हा 100% सूट करेल. नक्की ट्राय करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.